नागपूर जिल्ह्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की जिल्ह्यात सर्व क्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत। 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवला आहे। महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे। या अनुषंगाने शासनाच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेचा सेवक या नात्याने आपली जबाबदारी पार पाडावी। कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते। जिल्ह्यातील सावनेर हे गाव आता सुरक्षा कवच असलेले गाव म्हणून नावारूपास आलंय। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीतून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलं जाते। नागपूर ग्रामीण पोलिसांनी सेव्ह लाईफ इंडिया सोबत केलेल्या उपाययोजनांमुळे 2025 मध्ये नागपूरच्या ग्रामीण भागात अपघात आणि मृत्यूंमध्ये घट होताना दिसत आहे। नागपूर शहर पोलीस आधुनिक तंत्रज्ञान आणि कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून शहर सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे। अंमली पदार्थ नियंत्रणासाठी ऑपरेशन थंडर, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर ओळखण्यासाठी गरुड दृष्टी आदी उपक्रम राबवण्यात आले, असं सांगत जिल्ह्यातील विकास कामांचा उल्लेख पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय।